वर्ध्याच्या उमरी मेघे ते मांडवा या 16 किलोमीटर रस्त्याची अवस्था बिकट। रस्त्यामध्ये मोठे खड्डे आणि रस्त्यांची चाळण। रस्त्यांच्या या अवस्थेमुळे अपघाताच्या प्रमाणातही वाढ। विद्यार्थ्यांसह नागरिकांना सहन करावा लागतोय मोठा त्रास। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील वडेगाव बंद्या या ठिकाणी वादळाचं थैमान। 100 पेक्षा अधिक झाडं उन्मळून पडली तर 2 घरांची पडझड झाल्यामुळे एकूण 8 नागरिक जखमी। दोघांची प्रकृती चिंताजनक। धाराशिवमधल्या भूम नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांना सुरक्षा पुरवण्याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्ती पुजार यांचं पोलीस अधीक्षकांना पत्र। जनशक्ती भूम शहर विकास आघाडीच्या 8 नगरसेवकांकडून नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जीवाचा धोका असल्याचं पत्रात नमूद। गणेश मूर्तींच्या किमतीमध्ये यंदा 15 ते 20% वाढ। आखाती देशातील युद्ध, मालाच्या वाढत्या किमती आणि पुराचा मूर्तिकारांना फटका बसल्यामुळे मूर्तीच्या किमतीत वाढ। राजस्थानवरून येणारी ट्रॅक्टरची गाडी किंवा शाडूची गाडी ह्याच्यावरती जवळजवळ 100-200 रुपये टनामागे रेट वाढलेला आहे। साहजिकच त्यामुळे गणपतीच्या मूर्तीची किंमत ही गेल्या वर्षापेक्षा 15-20% वाढलेली आहे। गेल्या वर्षी एक फुटाची मूर्ती आपण पेंटिंग करून 1000 रुपयापर्यंत देत होतो, परंतु 30 मूर्ती आता आपला 1200 पर्यंत गेली आहे। त्याचप्रमाणे 1 फुटापासून ते 10 फुटाच्या मूर्तीमध्ये जवळजवळ 1000 ते 2000चा फरक पडलेला आहे। मुंबई उपनगर तसंच पुणे शहरातील 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमित बांधकामांना नियमित होणार। राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय। अतिक्रमणाचं व्यापक सर्वेक्षणासाठी महसूल मंत्र्यांकडून समितीची स्थापना। पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर हातोडा। वाघोली परिसरामध्ये महापालिकेची कारवाई। 18,500 चौरस फूट अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त। अनेकदा नोटीस देऊनही अतिक्रमण न हटवल्यामुळे कारवाई। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या दर्जावर पुन्हा प्रश्नचिन्ह। नव्याने तयार केलेल्या नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर मोठे तडे आणि खड्डे। पहिल्याच पावसामध्ये कुंभमेळ्याच्या कामांची पोलखोल। रायगड जिल्ह्यातल्या मेंदडी गावच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था। रस्त्याच्या असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांचं खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण। 5 दिवसात रस्त्याचं काम न झाल्यास ग्रामस्थांकडून उपोषणाचा इशारा। पुण्यातील बहुप्रतीक्षित शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी। मेट्रो मार्गिका क्रमांक 3 वर ट्रायल रन पूर्ण। एकूण 23 किलोमीटरच्या मार्गावर 23 स्थानकं हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय परिसरामध्ये जोडला जाणार। जातीच्या आधारावर दिलं जाणारं पारंपरिक आरक्षण हटवावं। आरक्षण हटाव समितीचं नागपूरच्या संविधानिक चौकामध्ये आंदोलन। आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी। पावसामुळे बेळगावातल्या निपाणीजवळ पुणे बंगळुरू महामार्गाच्या भिंतीला भगदाड। रस्त्यावर मातीचा ढिगारा। गेल्या 2 वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचं काम संथगतीनं सुरू। या घटनेमुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह। मुंबईतल्या बोरिवलीमधील वाईन शॉपमधील चोरीचा व्हिडिओ समोर। आमदार संजय उपाध्याय यांच्या सहकार्यावर दुकानातनं दारू आणि सिगरेट नेल्याचा आरोप। मनसेकडून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। चौकशी करून कारवाईची मागणी।